everyone. Now today we are going to talk about our today's topic, DNA fingerprinting. So DNA fingerprinting, it is the very important topic in genomics. So now in this video we talk about the DNA fingerprinting. So we already know about the genes, DNA and chromosomes. So gene present on a chromosome responsible for the determination of specific characters as well as the inheritance of their specific character from their parent to offspring. And due to the recombination of paternal and maternal genes, we differ from our parents. So these differences is also arise due to the infrequent mutation occur at the time of cell division. तर हे जे डिफरन्सेस आहे किंवा आपण जे आपल्या पॅरेंट पासून पाहायला वेगळं आहे, दिसायला वेगळं आहे, हे फक्त रिकॉम्बिनेशनमुळेच होतं असं काही नाही. कधी कधी हे म्युटेशनमुळे सुद्धा होतं. म्हणजे सेल डिव्हिजनच्या टाइमला जर कोणते म्युटेशन होत असेल, फॉर एक्झाम्पल फ्रेंडशिप म्युटेशन होईल किंवा त्या ठिकाणी पॉइंट म्युटेशन होणार, तर त्या म्युटेशनमुळे सुद्धा आपण आपल्या पॅरेंटपेक्षा दिसायला डिफर असतो. सो ड्यू टू दिस ऑल फॅक्टर, each and every individual has its own unique genetic makeup called as the fingerprinting, and the technique is developed for the identification of person with the help of DNA restriction analysis called as the DNA fingerprinting or DNA profiling. And this technique is developed by the scientist or British geneticist Dr. Alex Jeffrey in 1984. So this scientist first developed this technique, DNA fingerprinting, but in India the Lalji Singh is called as the father of DNA fingerprinting. So for this DNA fingerprinting or DNA profiling is based on the identification of nucleotide sequence present on the DNA molecules. तर DNA molecules वर जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स प्रेझेंट असतो त्याच्यावरून काय असते, ही डीएनए फिंगरप्रिंटिंग जी आहे याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं. तर आपल्याला माहिती आहे की जो ईच अँड एव्हरी पर्सन आहे त्या प्रत्येक पर्सन मध्ये 99.99% त्याचा 99.99% जो जिनोम आहे तो सिमिलर आहे. फक्त 0.1% जो त्याचा जिनोम आहे तो डिसिमिलर आहे. आणि हा जो 0.1% जिनोम त्याचा डिसिमिलर असल्यामुळे ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम इज नॉट सिमिलर. धिस ऑल ऑर्गॅनिझम इज डिसिमिलर फ्रॉम ईच अदर. तर या 0.1% जिनोममुळे सगळे ऑर्गॅनिझम जे आहे ते आपल्याला सिमिलर दिसत नाही, ते कसे दिसतात, आपला डिसिमिलर दिसतात. आणि हा जो 0.1% जो जिनोम आहे याच्यामध्ये 20 to 100 न्यूक्लियोटाइड बेस पेअर जे आहे ते अगेन सेव्हरल टाइम्स एव्हरी ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं, रिपीट्स होतं. आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये हा जो 20 to 100 बेस पेअरचा जो सिक्वेन्स असेल तो डिफरंट असेल. त्यामुळे तो जो ऑर्गॅनिझम आहे, प्रत्येक ऑर्गॅनिझम जो आहे तो कसा असतो, डिसिमिलर असतो फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम पासून. तर हा जो सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सला म्हटलं जाते VNTR, दॅट इज व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट्स. आणि हा जो सिक्वेन्स आहे हा नंबर ऑफ टाइम काय होतं, सेव्हरल टाइम्स त्या प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये, ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं, रिपीट्स होतं. सो दिस इज द ऑल ओव्हर आयडिया अबाउट द DNA fingerprinting. So now we discuss the steps of DNA fingerprinting. So DNA fingerprinting involves 7 steps, that is isolation of DNA, restriction of digestion, then gel electrophoresis, Southern blotting, selection of DNA probe, hybridization and photography. So all these steps involved in DNA fingerprinting. So now we discuss all these 7 steps one by one. So first step is isolation of DNA. So in first step, DNA is isolated from any sample, that is blood sample, root hair sample or skin sample. तर आपल्याला या तीनपैकी कोणतेही एक सॅम्पल कलेक्ट करावं लागेल. आफ्टर कलेक्शन ऑफ दिस सॅम्पल, त्या सॅम्पल मधून आपल्याला काय करायचं आहे, डीएनए एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे किंवा आयसोलेट करायचं आहे. तर आपण जे सॅम्पल आहे ते कशामध्ये घेणार, टेस्ट ट्यूब मध्ये घेणार. बाय युझिंग टेस्ट ट्यूब ऑर सेंट्रिफ्युगेशन. आफ्टर सेंट्रिफ्युगेशन दिस सॅम्पल आपल्याला ते सेंट्रिफ्युगेट करावं लागेल. त्या सॅम्पलला सेंट्रिफ्युगेट केल्यानंतर त्या सॅम्पल मधून आपण काय करू, डीएनए एक्स्ट्रॅक्ट करू. ती झाली आपली सगळ्यात पहिली प्रोसेस. आणि तो सेंट्रिफ्युगेशन नंतर आपल्याला जो डीएनए भेटेल तो कसा असेल, आपला आयसोलेटेड प्युरिफाईड डीएनए असेल. तो आपला प्युरिफाईड डीएनए असेल, मिक्सअप डीएनए, म्हणजे त्यामध्ये अदर टिश्यू राहणार नाही, त्याच्यामध्ये फक्त काय असेल, आपला डीएनए सॅम्पल असेल. तर ही झाली आपली सगळ्यात पहिली प्रोसेस. आणि त्या प्रोसेसला म्हटलं जाते डीएनए एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस म्हटलं जाते. ठीक आहे. देन सेकंड प्रोसेस आपली रिस्ट्रिक्शन डायजेशन. तर रिस्ट्रिक्शन डायजेशन मध्ये काय होतं, आपण जो प्युरिफाईड डीएनए आयसोलेट केला आहे, या प्युरिफाईड डीएनए जो आहे तो कम्प्लीट डीएनए म्हणजे लॉंग स्ट्रँड ऑफ डीएनए त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि आपल्याला ही डीएनए फिंगरप्रिंटिंगची प्रोसेस करण्यासाठी लॉंग स्ट्रँड ऑफ डीएनए ची गरज नसते. आपल्याला त्याच्यामध्ये डीएनएच्या फ्रॅगमेंट्स पाहिजे असते.
म्हणून या डीएनएला ब्रेकडाऊन करण्यासाठी, या डीएनएच्या स्मॉल फ्रॅगमेंट करण्यासाठी इथे काही एन्झाईम्स यूज केलं जातं. त्याचं नाव आहे रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियोजेस. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियोजेस नावाचे एन्झाईम यूज करून हा जो डीएनए कंप्लीट डीएनएची स्ट्रँड आहे, या कंप्लीट डीएनएच्या स्ट्रँडला फ्रॅगमेंट मध्ये काय केलं जातं, ब्रेकडाऊन केलं जातं. आणि आफ्टर मिक्सिंग ऑफ दिस एंडोन्यूक्लियोजेस, दिस डीएनए इज फ्रॅगमेंटेड अँड मेक्स स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ डीएनए कॉल्ड ॲज द डीएनए फ्रॅगमेंट्स. आणि ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला म्हटलं जाते रिस्ट्रिक्शन डायल्युशन, जी आपली काय सेकंड प्रोसेस आहे. आणि ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसला अगेन म्हटलं जाते RFLP. RFLP मीन्स रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. हे या प्रोसेसचं नाव आहे. ठीक आहे. देन थर्ड प्रोसेस आहे आपली जेल इलेक्ट्रोफोरेसिस. आता आपण हे जे डीएनएच्या फ्रॅगमेंट बनवलाय सेकंड प्रोसेसमध्ये, या डीएनएच्या फ्रॅगमेंटला आपल्याला काय करायचं आहे आता, जेल इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस एक मशीनचं नाव आहे आणि जेल इलेक्ट्रोफोरेसिस त्या प्रोसेसचं नाव आहे. तर त्या जेल इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काय करायचे, हे जे डीएनएचे फ्रॅगमेंट आपण बनवले आहे, या डीएनएच्या फ्रॅगमेंटला आपल्याला याच्यावर रन करायचं आहे. आता याच्यावर जेव्हा आपण रन करू तर याच्यावर 2 चार्जेस असते. हा जो इलेक्ट्रोफोरेसिसचा जो बॉक्स आहे त्याच्यावर 2 चार्जेस असतात. इकडे निगेटिव्ह चार्ज असेल, इकडे पॉझिटिव्ह चार्ज असेल. आता आपल्याला माहिती आहे की डीएनए जो आहे तो निगेटिव्ह चार्ज मॉलिक्युल आहे. का बरं? कारण त्याच्यावर फॉस्फेट प्रेझेंट असतं आणि फॉस्फेटवर ऑलवेज कोणता चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज मॉलिक्युल असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. ठीक आहे. म्हणजे डीएनए जो आहे आपला तो कसा आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. तर आता हे जे फ्रॅगमेंट आहे डीएनएचे, हे फ्रॅगमेंट काय केले जाते, ह्या इलेक्ट्रोफोरेसिसवर रन केले जातात. म्हणजे या इलेक्ट्रोफोरेसिसच्या मशीनमध्ये टाकले जातात. जेव्हा या मशीनमध्ये ते आपण डीएनएचे फ्रॅगमेंट टाकू तर ते ऑन द बेसिस ऑफ और अकॉर्डिंग टू द साइज ऑफ डीएनए फ्रॅगमेंट, म्हणजे डीएनएच्या फ्रॅगमेंटची जशी साईज असेल, फॉर एक्झाम्पल डीएनएच्या फ्रॅगमेंटची साईज जर छोटी असेल तर तो डीएनए लवकर रन होणार, आणि ज्या फ्रॅगमेंटची साईज मोठी असेल तो डीएनए जो आहे तो स्लोली, किंवा ती फ्रॅगमेंट जी आहे डीएनएची ती स्लोली रन होणार. आणि जो डीएनएची फ्रॅगमेंट आहे ती ऑलवेज कोणत्या डायरेक्शन रन होईल, पॉझिटिव्ह डायरेक्शननी. तो निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे काय होणार, रन होणार. म्हणजे जो फ्रॅगमेंट स्मॉल असेल तो लवकर या पॉझिटिव्ह साईडवर येणार, देन त्याच्यानंतर जो मोठा असेल तो, देन त्याच्यानंतर जो मोठा असेल तो, आणि फायनली सगळ्यात मोठा जो फ्रॅगमेंट असेल तो शेवटी असेल. तर अशा प्रकारे या इलेक्ट्रोफोरेसिसच्या मशीनवर डीएनएच्या फ्रॅगमेंट ज्या आहे त्या रन केल्या जातात. आणि या प्रोसेसला म्हटलं जाते इलेक्ट्रोफोरेसिस किंवा जेल इलेक्ट्रोफोरेसिस, जी आपली काय होती, थर्ड स्टेप होती. देन आफ्टर दॅट जेल इलेक्ट्रोफोरेसिस झाल्यानंतर त्याच्यावर काय होणार, जे डीएनएचे फ्रॅगमेंट आहे ते काय होईल, रन होईल अकॉर्डिंग टू साईज ऑफ फ्रॅगमेंट. साईज ऑफ फ्रॅगमेंटवर डिपेंड असेल की ते कशा प्रकारे रन होत आहे. ठीक आहे. ही झाली आपली थर्ड स्टेप. आता आपल्याला फोर्थ स्टेप पाहिजे आहे साऊथर्न ब्लॉटिंग. तर साऊथर्न ब्लॉटिंग मध्ये काय होतं, हे जो आपण इलेक्ट्रोफोरेसिस जो आपला जेल आहे, हा जेल जो आहे, या जेलवर प्रेझेंट असलेले जे डीएनएचे फ्रॅगमेंट आहे ते ट्रान्सफर केलं जातं कशावर, नायलॉनच्या मेम्ब्रेनवर किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर. ठीक आहे. तर ही जी साऊथर्न ब्लॉटिंग आहे, या साऊथर्न ब्लॉटिंग मध्ये एकतर नायलॉन मेम्ब्रेन किंवा याच्यावर नायट्रोसेल्युलोज पेपर जो आहे तो यूज केला जातो. म्हणजे हा जो जेल आहे, या जेलवर जो डीएनएचे फ्रॅगमेंट रन झालेले आहे, हे डीएनएचे फ्रॅगमेंट जे आहे ते नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेनवर किंवा नायलॉन मेम्ब्रेनवर काय केले जाते, ट्रान्सफर केले जाते. आणि त्या प्रोसेसला म्हटलं जाते साऊथर्न ब्लॉटिंग. म्हणजे हा जो जेल आहे, या जेलवर काय केलं जातं, ही नायलॉनची मेम्ब्रेन जी आहे, ही नायलॉनची मेम्ब्रेन आहे किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर आहे, हा याच्यावर ठेवला जातो. आणि त्या पेपरला ठेवल्यानंतर त्याला ओव्हरनाईट ठेवलं जातं, त्याच्यावर वजन ठेवलं जातं. आणि ओव्हरनाईट ठेवल्यानंतर ही जी डीएनएचे सेगमेंट जे आहे रन झालेल्या इलेक्ट्रोफोरेसिसच्या जेलवर, हे काय होतं, आपोआप या नायलॉन पेपरवर ट्रान्सफर होऊन जातं ओव्हरनाईट मध्ये. एका नाईट मध्ये ते ट्रान्सफर होऊन जाईल. ठीक आहे. तर ही आपली फोर्थ टेक्निक आहे, त्याला म्हटलं जाते साऊथर्न ब्लॉटिंग. म्हणजे साऊथर्न ब्लॉटिंग मध्ये काय होणार, जो इलेक्ट्रोफोरेसिसच्या जेलवर जे प्रेझेंट असलेले फ्रॅगमेंट्स आहे ते काय होईल, ओव्हरनाईट ठेवल्यानंतर ते नायलॉनच्या मेम्ब्रेनला चिपकेल. ठीक आहे. प्लेस होईल नायलॉन मेम्ब्रेनवर, आणि त्याच प्रोसेसला म्हटलं जाते साऊथर्न ब्लॉटिंग. ठीक आहे. आफ्टर दॅट साऊथर्न ब्लॉटिंग झाल्यानंतर फिफ्थ नंबरची प्रोसेस आहे सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब. तर आपल्याला काय करायचं आहे, साऊथर्न ब्लॉटिंग तर झाली, साऊथर्न ब्लॉटिंग झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका डीएनएच्या प्रोबचं काय करायचं आहे, सिलेक्शन करायचं आहे. म्हणजे असे डीएनएचे प्रोब सिलेक्ट करायचे. आता जो डीएनए आहे तो आपल्याला माहिती आहे की डबल स्टँडर्ड असतो, पण जेव्हा आपण इलेक्ट्रोफोरेसिस करतो त्या इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये काही अल्कोली सोल्युशन यूज केले जाते. तर तो डीएनए अल्कली सोल्युशन सोबत ट्रीट होत असल्यामुळे तो डबल स्टँडर्ड डीएनए जो आहे तो सिंगल स्टँडर्ड डीएनए बनेल. ठीक आहे. म्हणजे सिंगल स्टँडर्ड डीएनए जो आहे तोच कुठे असेल, इलेक्ट्रोफोरेसिसच्या जेलवर असेल. आणि तो सिंगल स्टँडर्ड डीएनए सुद्धा कशावर ट्रान्सफर होणार, नायलॉन मेम्ब्रेनवर किंवा नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपरवर ट्रान्सफर होणार. म्हणजे हा जो डीएनए असेल हा कसा असेल, सिंगल स्टँडर्ड डीएनए असेल. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, सिलेक्शन ऑफ डीएनए प्रोब. म्हणजे आपल्याला डीएनए प्रोब म्हणजे काय, तर डीएनए प्रोब इज नोन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्टँडर्ड डीएनए. सिंगल स्टँडर्ड डीएनएचा नोन सिक्वेन्स असतं, त्याला म्हटलं जाते डीएनए प्रोब. म्हणजे
द नॉन सिक्वेन्स ऑफ सिंगल स्ट्रँडेड डीएनए इज कॉल्ड ॲज द डीएनए प्रोब. आणि डीएनए प्रोब जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करावा लागते अकॉर्डिंग टू आपण जो डीएनए यूज केला असेल. म्हणजे तो डीएनए आपण यूज केला त्या डीएनएचा कॉम्प्लिमेंटरी डीएनए जो सिक्वेन्स असते तो आपल्याला यूज करत असते. आणि जो कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहे त्यालाच म्हटलं जाते प्रोब. आणि हा जो प्रोब आपण यूज करत आहे हा प्रोब विथ द हेल्प ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोपनी त्याला काय केलं असतं, लेबल केलं असतं या प्रोबला, जो आपण याच्यावर काय करणार आहे, ऍड करणार आहे नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेनवर. तर हा प्रोब सिलेक्ट केल्यानंतर या प्रोबला काय करायचं आपल्याला, या नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेनवर काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. आणि ऍड केल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होणार, त्या प्रोबमध्ये आणि जो डीएनएचा सिक्वेन्स, जो डीएनएचे फ्रॅगमेंट आपण काय केले रन केले होते, त्या दोघांमध्ये काय होणार, हायब्रिडायझेशन होणार. म्हणजे त्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होणार. आणि त्या दोघांमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होतं त्या प्रोसेसला म्हटलं जाते हायब्रिडायझेशन. ठीक आहे. म्हणजे ते दोघं जे आहे, कारण आपण प्रोब जो आहे तो असा सिलेक्ट केला आहे जो काय असेल त्या डीएनएच्या सेगमेंटला किंवा त्या डीएनएच्या फ्रॅगमेंटला काय आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. असाच प्रोब आपण तिथे काय केला होता, सिलेक्ट केला होता. आणि त्या प्रोब जो आहे तो कशाने लेबल्ड होता, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोपनी लेबल्ड होता. ठीक आहे. तर या दोन प्रोसेस ज्या आहे या कंबाईन मध्ये होतं. आणि पहिली प्रोसेस काय होणार, सिलेक्शन ऑफ प्रोब. म्हणजे आपण पहिले प्रोब सिलेक्ट करू, नंतर त्या प्रोबला काय करू, त्या नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेनवर ऍड करू. तर ऍड केल्यानंतर ते काय होईल, त्याच्या दोघांमध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होणार. म्हणजे ते डबल स्टँडर्ड डीएनए डबल पूर्ण बनवणार. त्या प्रोसेसला म्हटलं जाते हायब्रिडायझेशन. अँड देन हायब्रिडायझेशन झाल्यानंतर एक लास्ट प्रोसेस आहे, त्या लास्ट प्रोसेसला म्हटलं जाते, ही जी आहे या प्रोसेसमध्ये काय होणार, त्यांचं हायब्रिडायझेशन होणार. ठीक आहे. म्हणजे जे काही आपण डीएनए प्रोब ऍड केले आहेत त्यांचं हायब्रिडायझेशन होईल. म्हणजे ज्याच्यावर कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स प्रेझेंट असेल ते काय होणार, एकमेकांसोबत डबल स्टँड फॉर्म करेल. आणि ज्यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स प्रेझेंट नसेल ते काय येणार, ऍज इट इज तसे सिंगल स्टँडर्ड राहील. आणि आफ्टर हायब्रिडायझेशन काय करेल, उरलेले जे प्रोब आहे, जे काही झाले नाही आहे, एकमेकांसोबत अटॅच झाले नाही आहे, अशा प्रोबला तिथे वॉश केला जाईल. आणि आफ्टर वॉशिंग हा जो आपली नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन जी आहे ते ऑन एक्सरे फिल्मवर काय केलं जाईल, त्याला टाकल्या जाईल. आणि एक्सरे फिल्मवर टाकल्यानंतर त्याला काय केलं जाईल, एक्सरे काढल्या जाईल. म्हणजे त्या प्रोसेसला म्हटलं जाते ऑटो रेडिओग्राफी. ऑटो रेडिओग्राफी इज नथिंग बट द फोटोग्राफी. ठीक आहे. ऑटो रेडिओग्राफी म्हणजे फोटोग्राफी होते. म्हणजे हा जो नायट्रोसेल्युलोज मेम्ब्रेन आहे ही कशात ट्रान्सफर करू, आपण एक्सरे फिल्मवर ट्रान्सफर करू. आणि एक्सरे फिल्मवर ट्रान्सफर केल्यानंतर त्याचा काय होईल, एक्सरे निघेल. त्या एक्सरेला म्हटलं जाते ऑटो रेडिओग्राफी. आणि फायनली जे प्रोब काय झाले असेल, जे डीएनए किंवा जो डीएनएचा सिक्वेन्स काय असेल, कॉम्प्लिमेंटरी डीएनए सिक्वेन्स झाला असेल कोणासोबत, प्रोब सोबत, ते त्याच डीएनएचा फोटो फक्त आपल्याला कशामध्ये दिसेल, त्या ऑटो रेडिओग्राफीमध्ये दिसेल किंवा फोटोग्राफीमध्ये दिसेल. अँड धिस प्रोसेस इज नथिंग बट द डीएनए फिंगरप्रिंटिंग. म्हणजे फायनली जो डीएनएचे सेगमेंट आपण यूज केले आहे त्या डीएनएच्या सेगमेंटचा आपल्याला काय भेटेल, फिंगरप्रिंटिंग भेटेल. आणि आपल्याला माहित पडेल की तो जो डीएनए आपण यूज केला होता ऍज अ सॅम्पल म्हणून, तो डीएनए कोणत्या डीएनए सोबत मॅच करते किंवा कोणत्या पर्सनच्या डीएनए सोबत मॅच करते. अशा प्रकारे ही जी डीएनए फिंगर प्रिंटिंगची प्रोसेस जी आहे ही कम्प्लीट केल्या जाते. ठीक आहे. तर आता आपण बघू डीएनए फिंगर प्रिंटिंगचे ऑपरेशन काय, म्हणजे डीएनए फिंगर प्रिंटिंगचे फायदे कुठे कुठे आहे. ठीक आहे. तर अप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग, सगळ्यात पहिलं अप्लिकेशन जे आहे डीएनए फिंगर प्रिंटिंगचं ते आहे फॉरेन्सिक सायन्सेसमध्ये. सो इन फॉरेन्सिक सायन्सेस डीएनए फिंगर प्रिंटिंग इज यूज फॉर टू अंडरस्टँड द रेप केसेस ऑर कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस. म्हणजे कोणत्या रेप केसचा किंवा मर्डर केसचा आपल्याला पत्ता लावायचा असेल तर ऑन द बेसिस ऑफ डीएनए सॅम्पल. जर डीएनए सॅम्पल सापडलं असेल तर त्या डीएनए सॅम्पलच्या बेसिसवरून आपण त्या पर्सनचा, त्या रेपिस्टचा किंवा त्या मर्डररचा आपण काय करू शकतो, शोध लावू शकतो. हे पहिलं अप्लिकेशन आहे डीएनए फिंगर प्रिंटिंगचं. देन सेकंड अप्लिकेशन आहे डीएनए फिंगर प्रिंटिंगचं. डीएनए फिंगर प्रिंटिंग इज यूज टू फाइंड आउट द बायोलॉजिकल मदर अँड फादर बोथ. म्हणजे आपण डीएनए फिंगर प्रिंटिंगचा यूज करून त्या एखाद्या चाइल्डची नेमका बायोलॉजिकल मदर कोणती आहे किंवा बायोलॉजिकल फादर कोणता आहे हे सुद्धा आपण, याचा सुद्धा आपण शोध लावू शकतो बाय डीएनए फिंगर प्रिंटिंग. आफ्टर दॅट बाय युझिंग डीएनए फिंगर प्रिंटिंग वी अंडरस्टँड द पीडिग्री अनालिसिस ऑफ कॅट, डॉग, हॉर्स अँड ह्युमन्स. म्हणजे आपण पीडिग्री सुद्धा स्टडी करू शकतो बाय युझिंग डीएनए फिंगर प्रिंटिंग. सो दिस इज ऑल द अप्लिकेशन ऑफ डीएनए फिंगर प्रिंटिंग. सो नाउ इथे आपला हा जो युनिट आहे 4th नंबरचा युनिट हा कंप्लीट झाला. इन नेक्स्ट व्हिडिओ वी स्टार्ट न्यू युनिट. सो थँक्यू.